नमस्कार मित्रांनो, मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथासार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे। ती तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। चला सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन कथेला। तर आजची कथा आपली आहे गरीब श्रीमंत या माणसांवरती अवलंबून। बघा, माणूस गरीब असो या श्रीमंत असो, शेवटी प्रत्येक गरज श्रीमंतालाही असते, प्रत्येक गरज गरीबालाही असते। मग माणसाने असं कोणालाही कमी लेखू नये। कोण कोणत्या वेळेस कोणाला मदतीला धावून येईल कोणालाही सांगता येत नाही। असंच एक आपल्याकडे एक उदाहरण आहे खूप चांगल्या पद्धतीने, जे काही अगोदर एक जण माणुसकी दाखवतो तर एक जण आहे तो माणुसकी दाखवत नाही। तर त्याच्यासाठी काय केलं बघा, एक पर्यटक होता, मोठा बिझनेसमॅन होता आणि एक होडीवाला होता। तर तो आपल्या दर्यामध्ये त्याचं रोजचं काम होतं, लोकांना ने-आण करणं हे त्याचा बिझनेस होता। आणि हा जो बिझनेसमॅन होता तो काहीतरी कामानिमित्त तिकडे गेला होता। तर आता तिकडे रस्ता हा नव्हता, ते फक्त पाण्यातूनच होडीद्वारेच आपल्याला इकडून तिकडे जायचं होतं। तर ते असंच तो नावेमध्ये बसला। आता जो नावाड्या होता तो आपली नाव पुढे 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 घेऊन जात होता आणि हा मस्त मजेत पाठीमागे बसलेला होता। पण मग तो त्या नावाड्याला प्रश्न काय विचारत होता की मग तुम्ही गरीब असल्यामुळे मग तुमच्याकडे पैसा नाही आहे, मग पैसा नसेल तर तुम्ही खरोखर नेमकं याच्या एवढं हलकं काम कसं करता, काय करता, असे म्हणजे एक ना एक अनेक या पैशां रिलेटेड तो त्या नावाड्याला प्रश्न विचारत होता। नावाड्या मात्र गरीब बिचारा होता पण हुशार होता, खूप छान आणि सुंदर पद्धतीने त्यांना उत्तरं देत होता। तर असं करता करता अनेक प्रश्नांची उत्तरं देत आला। पण तो बिझनेसमॅन होता तो थोडासा गर्विष्ठ होता। त्याला कसला गर्व होता काय माहिती, देव जाणे। आता शेवटी पैसा म्हटलं तर त्याच्याकडे गर्व असणारच आहे। मग अर्ध्या पाण्यामध्ये नाव गेल्याच्या नंतर त्या नावेमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि बिघाड झाल्याच्या नंतर जे नावातलं जे समुद्राचं जे काही पाणी आहे, दर्याचं पाणी, त्या नावेमध्ये आतमध्ये घुसायला लागलं। तर आतमध्ये गेल्याच्या नंतर अर्धी करत 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 नाव भरायला लागले। तर त्या नावाड्याने खूप प्रयत्न केला तिला फास्ट चालवण्याचा, ते पाणी न येण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते कुठेही थांबत नव्हतं। शेवटी पाणी ते पाणीच असतंय, ते प्रवाहाप्रमाणे कंटिन्यू वाहतच राहतं। त्याला कुठलीही गती नसते, कुठलीही दिशा नसते, कुठलीही संतती नसते, त्याला कुठेच थांबायचं नसतं। मग त्याच पद्धतीने ते पाणी पूर्ण नावेमध्ये आलं। नाव शेवटी एक साईडला कलटी झाली। कलटी झाल्याच्या नंतर तो नावाड्याला पोवायला येत होतं पण या बिझनेसमॅनला पोवायला येत नव्हतं। आता याच्यामध्ये अर्थ काय होतो माहिती आहे का मित्रांनो, एक श्रीमंत एक गरीब, ठीक आहे। तर जो श्रीमंताचा पैसा तिथे कामाला आला का? नाही। शेवटी गरिबाची मदत तिथे कामाला आली की नाही आली ना? हां। मग काय झालं, ती पलटी झाल्याच्या नंतर नावाड्या हा पोवायला लागला पण बिझनेसमॅनला पोहता येत नव्हतं। आता नावाड्याला बिझनेसमॅनला मरून नव्हतं द्यायचं, कारण त्याच्याकडे माणुसकी होती, त्याला कुठेतरी माणुसकी टिकवायची होती, माणुसकी जपायची होती। मग त्याने काय केलं, त्या नावाड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्याने त्याच्या पाठीशी घातलं। पोहत पोहत अर्ध्यात आल्यानंतर ते दोघेही त्याला नावाड्याला बॅलन्स सांभाळत नव्हता। मग ते कुठेतरी त्या परत बिझनेसमॅनला भीती वाटायला लागली। मग त्यावेळेस बिझनेसमॅन म्हणला की मित्रा मला वाचव, तुला मी हवी तेवढी प्रॉपर्टी मी देईल, फक्त मला वाचव। आता नावाड्याला प्रॉपर्टी मिळो या ना मिळो, त्याला फक्त एक माणुसकीच्या नात्याने त्या बिझनेसमॅनला वाचवायचं होतं। मग त्याने कसं तरी संत गतीने हळूहळू ते आपल्या किनाऱ्यावरती पोहोचले। मग कुठेतरी बिझनेसमॅनच्या जीवात जीव आला। जेव्हा तो बाहेर निघल्याच्या नंतर बघा, थँक्यू दादा म्हणून पुढे चालू लागला। पण नुसतं थँक्यू म्हणून, धन्यवाद म्हणून चालतं का मित्रांनो? तू अगोदर जेव्हा तुझा जीव धोक्यात होता त्यावेळेस काय बोली केली होती, तुला प्रॉपर्टी देतो, पण ज्या वेळेस बाहेर आल्यानंतर तुझा जीव वाचल्यानंतर तुझे सगळं विसरून गेलं सेकंदभरात। तर मित्रांनो, अशीच माणसं आहेत। आजकाल काय झालंय माहिती आहे का, ह्या ज्या माणुसकीचा आहे ना, माणुसकीचा बाजार झालाय, पैशाच्या रूपात बाजार झालाय। आणि तो बाजार आहे ना, बाजार पहा, कोणाचा जीव जाईल आणि कोणाचं येईल त्याच्याशी काही कोणाला मतलब नसतं। तर त्याच्यामधून कसं आपल्याला माणुसकी जपता येईल आणि माणसांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल
तर ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो. माणुसकी ही जपलीच पाहिजे, माणुसकीच्या नात्याने चाललंच पाहिजे. आपण एखाद्याला शब्द दिला तो पाळलाच पाहिजे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्या असे जे चालू घडामोडीवरती व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.